नमस्कार, श्रीराम लाईव्ह न्यूज मध्ये मी गायत्री वर्दश आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक धुळे जिल्ह्याचे टीव्हीएसचे नवीन वितरक सिद्धेश्वर टीव्हीएस। परंपरा तत्पर, विश्वास व दर्जेदार सेवेची हमी। डोंगरे महाराजनगर कॉटन मार्केट जवळ पारोळा रोड, धुळे। महाराष्ट्र राज्य किसान सभा व बिरसा फायटर्सच्या नेतृत्वात शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून निघालेला मोर्चा सोमवारी सकाळी 11 वाजता धुळ्यात धडकला। धुळे पंचायत समितीच्या कार्यालयात आढावा बैठक खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत संपन्न। साई समर्थ अपार्टमेंट येथे गेल्या 4-5 वर्षापासून सरासरी वीज बिल भरूनही जास्त बिल आल्यामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांतर्फे वीज वितरण कंपनीच्या पारोळा रोडवरील कार्यालयासमोर निदर्शने। बीड येथील सामाजिक नेता शिवराज भांगर यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने केलेली MPDAची कारवाई रद्द करण्याची मागणी। मालपूर येथे 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांसाठी राबवण्यात आली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम। सवाई मुक्ती येथील मुक्तेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन। वडजे येथील ग्रामसेवकाची बदली करून 14व्या व 15व्या वित्त आयोगामार्फत झालेल्या कामांची चौकशीची मागणी। सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एकता आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटनेचे पदाधिकारी मानव अधिकाराचा प्रचार आणि प्रसार करतील असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला व्यक्त। आणि मनसुरी पिंजारी समाजातील नागरिकांच्या विविध अडीअडचणी व प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी समाजाची बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। वनजमीन कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना 7/12 मिळेपर्यंत 7/12चे सर्व अधिकार द्यावेत या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा व बिरसा फायटर्सच्या नेतृत्वात शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून निघालेला मोर्चा सोमवारी सकाळी 11 वाजता धुळ्यात धडकला। यावेळी शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। वनजमीन कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना 7/12 मिळेपर्यंत 7/12चे सर्व अधिकार द्यावेत व प्रलंबित दावे निकाली काढावेत या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा व बिरसा फायटर्सच्या नेतृत्वात शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून काढण्यात आलेला मोर्चा सोमवारी सकाळी 11 वाजता धुळ्यात धडकला। सांगवी येथून रविवारी सकाळी 11 वाजता निघालेला हा मोर्चा कापडणे येथे मुक्कामी होता। त्यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजता तो धुळ्यात धडकला। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला होता। धुळे शहरातील क्युमाइन क्लब जवळ मोर्चा आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले। त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की वन अधिकारी अधिनियम 2006 व 2008 अस्तित्वात येऊन 14 वर्ष झाली तरीही अद्याप तो आदिवासी बांधवांच्या नावे 7/12 झालेला नाही। 7/12 होण्यासाठी किंवा 7/12चे अधिकार मिळण्यासाठी दिनांक 26 जुलै 2017 रोजी सांगवी येथे हजारो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। अनेक आंदोलने करूनही आज तो आदिवासी बांधवांच्या वनजमिनीचा 7/12 होत नाही। परिणामी अनेक शेतकरी शासनाच्या हितवर्धक योजनांपासून वंचित आहेत। तसेच अनेक दावे प्रलंबित आहेत। काही आदिवासी बांधवांचे जमिनी मोजणी बाकी आहे। काही आदिवासी बांधव असे आहेत ते वनजमीन कसतात पण त्यांचे दावेच दाखल नाहीत। उपविभागीय समिती आता दावे दाखल करून घेत नाहीत म्हणून आदिवासी बांधव अडचणीत सापडले आहेत। त्यांच्याकडे जमिनी आहेत। आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे 7/12 नसल्यामुळे योजनांचा लाभ मिळत नाही म्हणून झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी सदरचा मोर्चा काढण्यात आला। आदिवासी बांधवांना 7/12 मिळेपर्यंत 7/12चे सर्व अधिकार देण्यात यावे, प्रलंबित दावे निकाली काढावेत अशी मागणी करण्यात आली आहे। मोर्चात कॉम्रेड प्राध्यापक राजू देसले, ॲडव्होकेट मदन परदेशी, विलास पावरा, ॲडव्होकेट हिरालाल परदेशी, कॉम्रेड अर्जुन कोळी, साहेबराव पाटील, वसंत पाटील, डॉ. किशोर सूर्यवंशी, रामदास पावरा, रामचंद्र पावरा, लाकड्या पावरा, मगन पावरा, ॲडव्होकेट संतोष पाटील, भरत सोनार, जितेंद्र देवरे, प्रमोद पाटील, ॲडव्होकेट सचिन थोरात, पोपटराव चौधरी, कांतीलाल परदेशी, हिरालाल सापे, अशोक भाविस्कर, वसंत पावरा, ईश्वर मोरे यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते। आज महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या बॅनरखाली आणि बिरसा फायटर्स यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांचा दिनांक 26 फेब्रुवारीपासून म्हणजे जवळजवळ 3 दिवसापासून आम्ही पायीच येऊन धुळे जिल्हा कलेक्टर कार्यालयावर शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वनजमिनीच्या संदर्भात असलेले जे प्रश्न आहेत ते मूलभूत आहेत आणि तीव्र असे स्वरूपाचे प्रश्न आहेत। त्यामध्ये जवळजवळ 14 वर्ष होऊन जे प्रमाणपत्र मिळालेले आहेत, 14 वर्ष झाल्यानंतर फक्त 11,178 प्रमाणपत्र मिळालेले आहेत, परंतु प्रमाणपत्र मिळाल्यानंतर देखील या शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांना 7/12 उतारा मिळाला नाही। म्हणून आमची प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला 7/12 उतारा द्या आणि 7/12 उतारा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत 7/12 वरील जे अधिकार आहेत ते अधिकार द्या। जवळजवळ या धुळे जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी बांधवांचे दावे 2018 पासून अपिलामध्ये पेंडिंग आहेत आणि ते पेंडिंग दाव्यांच्या धुडकात पडलेले आहेत। या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी यंत्रणा काम करते ती यंत्रणा निष्क्रिय पद्धतीने ते काम करीत आहे। या ठिकाणी महाशय जिल्हाधिकारी साहेब बदलतात परंतु कुठलेही
त्या दाव्यांच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने गंभीर अशी भूमिका घेत नाही. त्यामुळे पोटा पाण्याच्या प्रश्नांसाठी या आदिवासींचे जे मूलभूत प्रश्न आहेत की आदिवासी जो आहे शिरपूर तालुक्यामधील जो आदिवासी आहे तो प्रामुख्याने जंगल जमिनीवर अवलंबून आहे. जर आदिवासी कुणावर प्रेम करत असेल प्रथम तर कुटुंबावर आणि नंतर जमिनीवर प्रेम करतो. आणि म्हणूनच या प्रश्न एवढा गंभीर आहे की जेव्हा 80 किलोमीटर पायी ज्यावरती या धुळे जिल्हा कलेक्टर कार्यालयावर 18 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत आमच्या धुळे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष हिरालाल परदेशी यांनी सांगितलं की या मोर्चामध्ये 18 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतचा म्हातारा जवळजवळ जो काही दिवसामध्ये मर्डर आहे त्या माणसाची इच्छा अशी आहे की माझ्या हयातीमध्ये मला सातबारा मिळावा आणि माझ्या वारसांना देखील त्याचा लाभ मिळावा. कारण की 1960 पासून शिरपूर तालुक्यातील जंगल जमिनीवर अधिकार असणारे जे आदिवासी आहेत 60 पासून त्या जमिनीवर अतिक्रमण करून त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. म्हणून ते शेतकरी असल्यामुळे जे ऊस सुद्धा पिकवतात, भुईमुग पिकवतात, कापूस पिकवतात, बाजरी ज्वारी कडधान्य सर्व पिकवतात. म्हणून शेतीवर अंगमेहनतीचे काम करणारा जो माणूस असतो कुड वहिवाट कायद्याने तो शेतकरी म्हटला जातो. आणि असं असताना प्रमाणपत्र मिळून देखील आम्हाला शेतीचे आणि शेतकऱ्याचे अधिकार मिळत नसतील तर लोकशाहीमध्ये ही गंभीर शोकांतिका आहे. म्हणूनच आमच्या मागण्यांची दखल महाशय जिल्हाधिकारी साहेब आणि महाशय उद्धवजी ठाकरे आणि केंद्रातल्या सरकारने घ्यावी अशी आमची किसान सभेतर्फे मागणी आहे. धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील पंचायत समितीच्या कार्यालयात आढावा बैठकीचे माजी मंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत सोमवारी आयोजन करण्यात आले होते. बैठकीत 18 विषयांवर चर्चा करण्यात आली. धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील पंचायत समितीच्या कार्यालयात आढावा बैठक माजी मंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत सोमवारी संपन्न झाली. ग्रामपंचायतीच्या कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींबाबत सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत 18 विषयांबाबत चर्चा करण्यात आली. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रथम पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना काळात काम करणे कठीण होते, त्यातून आपण नुकतेच बाहेर आलो, भीती दूर झाली आहे, त्यामुळेच आपण आता ही बैठक घेऊ शकलो असे त्यांनी सांगितले. त्यानंतर खासदार डॉक्टर भामरे यांनी आझादी का अमृत महोत्सव, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा आढावा घेतला. घरकुल आवास योजनेसाठी आलेल्या प्रस्तावांमध्ये मंजूर आणि रिजेक्ट करण्याच्या आकडेवारीत मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे फक्त कार्यालयात बसून निकष लावू नका, कार्यालयात बसण्याऐवजी बाहेर या, गावांमध्ये सभा घ्या असे सांगत काही अडीअडचणी असतील तर लक्षात आणून द्या अशा सूचनाही त्यांनी केल्या. सभापती विजय पाटील यांनी सांगितले की 16 जानेवारी 2020 रोजी पंचायत समितीचे कामकाज हाती घेतले. त्यानंतर मात्र मार्चमध्ये कोरोना दाखल झाला, त्यामुळे इच्छा असूनही चांगले काम करता आले नाही. कोरोना काळात आरोग्य विभागाने कौतुकास्पद काम केले. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही. त्यामुळे शिक्षा गंगा नावाचे रेडिओ चॅनल सुरू केले, त्याला चांगला प्रतिसाद लाभला असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी सुभाष देवरे, संजय शर्मा, धरती देवरे, संग्राम पाटील, मंगला पाटील, जिल्हा परिषद सदस्य राम भदाने, शालिनी भदाने, आशुतोष पाटील, अरविंद जाधव, बापू खलाने, मनोहर भदाने, विद्याधर पाटील, गटविकास अधिकारी RD वाघ, देवेंद्र पाटील, किशोर संघवी आदी उपस्थित होते. सभापती साहेब, मी आढावा बैठक घ्यायला आलेलो, बसून शांतपणे ऐकायला नाही, मी आढावा घेणार आहे. तर बीडीओ साहेब, मी अपेक्षा होती की हे जे तुम्ही या आढावा बैठकीचं बुकलेट तयार केलेलं आहे, मला व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांना किमान 2-2 दिवस आधी मिळायला पाहिजे होते. हे आम्हाला त्याचा अभ्यास करून प्रशासनाच्या माध्यमातून आपलं काय काम चालू आहे, तुम्ही कामं चांगलेच करतायत, मी काय तुमच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही आहे. आमच्या सभापती आणि उपसभापती यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. कारण कोरोना महामारीमध्ये काम करणं प्रशासन पदाधिकारी हे कठीण होतं आणि सगळं लक्ष आपण कोरोनाकडे होतं. आणि दुसरी लाट तर भयानकच होती, आपल्याला माहिती आहे. आपण अनेक जवळचे लोक गमावलेले आणि त्याच्यातनं आपण नुकतंच बाहेर आलेलो आहोत. आज जवळजवळ ती भीती कमी झालेली आहे, म्हणून आपण ही आढावा बैठक तरी घेऊ शकतो. नाही तर इतकी गर्दी हे तर सरकारच्या माध्यमातून मान्यही झालं नसतं. धुळे शहरातील देवघर भागातील कृषी कॉलनी येथील साई समर्थ अपार्टमेंट येथे गेल्या 4-5 वर्षापासून सरासरी वीज बिल भरूनही नोव्हेंबर महिन्यात 95,000 रुपये बिल आल्यामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांतर्फे वीज वितरण कंपनीच्या पारवा रोडवरील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
धुळे शहरातील देवपूर भागातील कृषी कॉलनी येथील साई समर्थ अपार्टमेंट येथे गेल्या 4-5 वर्षापासून सरासरी वीज बिल भरूनही नोव्हेंबर महिन्यात 95,000 रुपये बिल आल्यामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांतर्फे वीज वितरण कंपनीच्या पारोळा रोडवरील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. देवपूर भागातील कृषी कॉलनी येथील साई समर्थ अपार्टमेंट येथे गेल्या 4-5 वर्षांपासून सरासरी 4,500 ते 5,000 पर्यंत वीज बिल भरून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचे 95,000 रुपये बिल आले. मीटर फॉल्टी असल्यामुळे एवढे बिल आल्यामुळे अपार्टमेंटमधील नागरिकांनी पारोळा रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला अर्ज दिला, तरी सुद्धा त्याकडे लक्ष दिले नाही. अधिकाऱ्यांची भेट घेऊन बिलासंदर्भात चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी पूर्ण बिल भरा असे सांगितले. या कोविड सारख्या महामारीत नागरिकांचे हाल होत असून सर्वसामान्य नागरिक बिल कसे भरणार म्हणून याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आदित्य कोळी, राजेश घोडके, दिनेश देवरे, प्रदीप वाळके, आशिष वानखेडे, धनीलाल सोनार, गणेश सूर्यवंशी, माया पवार, सारिका घोडके, नीता वाळके, सोनाली देवरे, कुणाल बागुल, रोहित पाटील, नितीन यादव आदी उपस्थित होते. फ्लॅट नंबर 2 साई समर्थ अपार्टमेंट कृषी कॉलनी देवपूर धुळे. आता 4-5 वर्षापासून आम्ही सरासरी 4,000, 4,500, 5,000च्या आसपास बिल भरत होतो. तर नोव्हेंबर महिन्यात एकदम 95,000 बिल आलेलं आहे. तर एवढं बिल येण्याचं कारण आम्ही इथं साहेबांकडे आलेलो होतो. साहेबांना विचारलं, मीटर फॉल्टी होतं. साहेबांना सांगितलं की एवढं बिल आलेलं आहे तर काय करायचं. साहेब म्हणे एवढं बिल भरावंच लागेल. मग 1 वर्षापासून यांनी मीटर रिडिंग घेतलेलं नाही, तर एवढं बिल आम्ही कसं काय भरू. सर्वसामान्य माणसं एवढं बिल भरू शकत नाही द्यावा ही विनंती. बीड येथील सामाजिक नेता शिवराज बांगर यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने केलेली MPDAची कारवाई रद्द करून त्यांची तात्काळ सुटका करावी या मागणीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. बीड येथील सामाजिक नेता शिवराज बांगर यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने केलेली MPDAची कारवाई रद्द करून त्यांची तात्काळ सुटका करावी या मागणीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की ऊसतोड कामगारांचा मुलगा असलेल्या सामाजिक राजकीय कार्यक्षेत्रात गेले 20 वर्ष बीड जिल्ह्यात सक्रिय असलेले बहुजनांच्या न्याय हक्कासाठी संविधानिक लोकशाही मार्गाने आंदोलनात्मक भूमिका घेऊन चाललेले शिवराज बांगर यांना MPDA खाली स्थानबद्ध केले आहे. 3 महिने झाले ते जेलमध्ये आहेत. एक गरीब कुटुंबातील कार्यकर्ता संघर्षातून उद्योजक होतो, संस्था चालक होतो, अनेक नव्या पिढ्या घडवतो, राजकारणातून नागरिकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न लढतो. अशा संघर्षवादी शिवराज बांगर यांना निवडणुकीच्या तोंडावर राजकीय बळी देण्याचे कार्य झाले आहे. दलित मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेत पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांच्या निलंबनाची मागणी त्यांनी केली होती. त्याचाच राग धरून व विरोधी राज्यकर्त्यांच्या सुडाच्या राजकारणातून हा मानवीय प्रस्ताव बनवला आहे. म्हणून बहुजन नेता शिवराज बांगर यांच्यावरील MPDAची कारवाई तात्काळ रद्द करावी. शिवराज बांगर यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव बनवणाऱ्या प्रशासनातील पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या अन्यायकारक भूमिकेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सागर मोहिते, आनंद अमृतसागर, जितेंद्र बदाने, क्रांती खरणार, गोकुळ जाधव, आकाश घोडे, निखिल सराफ, कल्पेश देवरे, विकास अमृतसागर, विशाल वाघ, राकेश महाले, समाधान मंगळे, गोरख ऐरे, दिव्येश गरुड, पुरुषोत्तम नगराय, हर्षल जाधव आदी उपस्थित होते. आम्ही ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे धुळे जिल्हा अधिकारी यांना व पोलीस महासंचालक यांना निवेदन देत आहोत. वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रदेश कमिटीचे नेते, बीड माजी जिल्हा अध्यक्ष शिवराज बांगर यांच्यावर बीड येथे MPDA असा झोपडपट्टी कायद्याअंतर्गत खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आम्ही त्या जे अधिकाऱ्यांनी हा खोटा गुन्हा दाखल केला आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. दुसरी गोष्ट म्हणजे ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे आमची मागणी आहे, बहुजन नेता सामाजिक नेता शिवाजी बांगर सूडबुद्धीने राजकीय पद्धतीने जे गुन्हे दाखल करण्यात आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. दुसरा मुद्दा असा आहे, शिवाजी बांगर यांच्यावरील प्रस्तावना, खोटे गुन्हे व कट कारस्थानातून सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर योग्य त्या पद्धतीने कारवाई करण्यात यावी. आणि विषय असा आहे, OBC समाजातले नेते हे आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना त्यांच्यावर राजकीय पद्धतीने दबावाअंतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. हे खोटे गुन्हे तात्काळ मागे करण्यात यावे व आज OBC समाजाचा नेता शिवाजी बांगर यांना 3 महिन्यापासून जेलमध्ये सडवलं जात आहे आणि त्यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई केली जाते. एक प्राध्यापक माणसावर झोपडपट्टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणे कितपत योग्य आहे याची आम्हाला माहिती देण्यात यावी आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले ते तात्काळ रद्द करण्यात यावे. जय भीम.
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबवण्यात आली. लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबवण्यात आली. लसीकरण मोहिमेत चांगला प्रतिसाद मिळाला. गावात वाहन फिरवून दवंडी दिली. तसेच आशा सेविकांच्या सहकार्याने प्रत्येक भागात बूथ निर्माण करून मदतनीसांसह पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली. घरोघरी जाऊन बालकांना लसीकरण करून घेण्याची विनंती केल्यामुळे पालकांनी त्यास प्रतिसाद देत मुलांचे लसीकरण करून घेतले. यासाठी मनीषा भालेराव, कल्पना माळी यांनी सहकार्य केले. शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुक्ती येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुक्ती येथे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सवाई मुक्ती येथे मुक्तेश्वर महादेव मंदिर असून महाशिवरात्रीनिमित्त येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात्रेत खंड पडू नये म्हणून यावर्षी महाप्रसादाद्वारे ढपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. याचा परिसरातील भाविकांनी लाभ घेतला. यासाठी डॉक्टर कमलसिंग गिरासे, सरपंच मनोज सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. सवाई मुक्ती गाव असे हे आदर्श गाव आहे. या गावामध्ये 2 नदींचा संगम, त्या संगमामध्ये मुक्तेश्वर महादेवाचं जागृत देवस्थान आहे. 300 वर्षाची परंपरा. त्या परंपरेमध्ये बऱ्याच वर्षापासून इथं कीर्तनी सप्ताह, भागवत कथा, काही रंगीत संगीत कार्यक्रम, कुस्त्यांची दंगल आणि अशी भव्य दिव्य यात्रा भरते. बरेच भाविक लोक इथं येतात. कोणाला काही महादेवाजवळ काही साकडं घालायचं असेल तर त्यांच्या मनाच्या अपेक्षा पूर्ण करणारा आमचा मुक्तेश्वर महादेव सवाई मुक्ती हे पूर्ण करत असतात. तरी कोणी दरवर्षी फराळाचा कार्यक्रम, कोणी भंडाऱ्याचा कार्यक्रम, असे मोठमोठे कार्यक्रम वैयक्तिक करत राहतात. असे दानशूर लोक या सवाई मुक्ती गावामध्ये आहेत. त्यात आमचे लाडके सरपंच मनोजदादा पाटील तरुण नेतृत्व आहे, त्यांचे सहकारी असे या गावांची एकजुटीने एकोपाने काम करणारे आमचे सगळं गाव या मुक्तेश्वर महादेवाची यात्रा भरवतात. धुळे तालुक्यातील वडजे येथील ग्रामसेवकाची बदली करून 14व्या व 15व्या वित्त आयोगामार्फत झालेल्या कामांची चौकशी करावी अशी मागणी वडजे ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे तालुक्यातील वडजे येथील ग्रामसेवकाची बदली करून 14व्या व 15व्या वित्त आयोगामार्फत झालेल्या कामांची चौकशी करावी अशी मागणी वडजे ग्रामस्थांतर्फे गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की वडजे ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाची बदली करून नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करावी. तसेच गावातील 14व्या व 15व्या वित्त आयोगामार्फत झालेल्या कामांची शासकीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अजय देवरे, गणेश पाटील, राजेंद्र चितोडकर, राहुल देवरे, भूषण पाटील, धर्मेंद्र देवरे, आनंद सोनवणे, राहुल देवरे, प्रवीण कडरे, ललित देवरे, तुषार लिंगायत आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत कडून आलेले वडजे आपले सर्व ग्रामस्थ आलेले आहेत. आमच्या या ठिकाणी डेप्युटी सरपंच आलेले आहेत, ग्रामपंचायत सदस्य आलेले आहेत, मच्छिंद्र बाबा देवरे, गणेश देवरे, महेंद्र सूर्यवंशी, त्याच्यानंतर ललित देवरे, आम्ही सर्व या ठिकाणी वडजे ग्रामस्थ आलेले आहेत. आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तर आमच्या गावात आमचे जे ग्रामसेवक आहेत त्यांचं आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित उत्तर मिळत नाही. ते आम्हाला उडवून उत्तरे देतात. त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलो. दुसरी गोष्ट अशी आहे की आमचं वडजे गाव जवळ अंतरावर वडजे गाव आहे. 5 किलोमीटरचं आमचं वडजे गाव आहे. तर त्या ठिकाणी आम्हाला 14 वित्त आयोग असेल, 15 वित्त आयोग असेल, त्या ठिकाणी अनेक शासनाचा निधी येतो, पण त्या प्रकारे कुठल्याही प्रकारचे चांगल्या प्रकारे कामं झालेली नाहीत. गटारांचे कामं असतील किंवा रस्त्याची कामं असतील, पाण्याचा प्रश्न असेल, अशा अनेक समस्या आमच्या गावात आहेत. पण त्या ठिकाणी आमच्या शासनाला आम्हाला एकच विनंती आहे की त्याने आमच्या गावाची जे काही झालेली कामं आहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि ग्रामसेवकाची बदली व्हावी, हीच आम्हाला एक विनंती आहे शासनाला. मानवी मूल्य व मानवी अधिकाराच्या संरक्षणाकरिता सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एकता आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटना संपूर्ण देशात व परदेशात काम करीत असून संघटनेचे पदाधिकारी मानव अधिकाराचा प्रचार व प्रसार करतील असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी धुळे येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मानवी मूल्य व मानवी अधिकाराच्या संरक्षणाकरिता सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एकता आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटना संपूर्ण देशात व परदेशात काम करीत असून संघटनेचे पदाधिकारी मानव अधिकाराचा प्रचार आणि प्रसार करतील असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी धुळे येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी धुळे जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष रविकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा मुमताज राजू तडवी, उपाध्यक्ष विद्यावाणी, जळगाव युवा जिल्हाध्यक्ष हेमंत भालेराव, उपाध्यक्ष साजिद तडवी, ज्ञानेश्वर मोरकर,
शुभम शिरसाट, जळगाव शहराध्यक्ष जयश्री पाटील, प्रदेश महिला अध्यक्षा पूनम खैरनार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा रेखा पाटील, उपाध्यक्षा कल्पना सोनवणे, सचिव मंजू देवरे आदींचा समावेश आहे. सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एकता व अपराध नियंत्रण संघटन याचा मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष दिलीप नारायण मोहिते आज पत्रकार परिषद घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि यापुढे धुळे जिल्हा व उत्तर महाराष्ट्राची कमिटी नवीन निवडून देण्यात आलेली आहे. पुढे सातत्याने काम करत राहतील आणि त्यांच्यावरती जबाबदारी आजपासून सोपवण्यात आलेली आहे आणि संघटनाचं काम ते पुढे चालू ठेवतील. मंजुरी पिंजारी समाजातील नागरिकांच्या विविध अडीअडचणी व प्रश्नांवर विचारविनिमय करण्यासाठी समाजाची बैठक धुळे शहरातील गल्ली नंबर 3 येथील जामा मशीदजवळ सोमवारी संपन्न झाली. मंसुरी पिंजारी समाजातील नागरिकांच्या विविध अडीअडचणी व प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी समाजाची बैठक धुळे शहरातील गल्ली नंबर 3 येथे जामा मशीदजवळ सोमवारी संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात मंसुरी पिंजारी समाजाची जनगणना करणे व यादी तयार करणे, समाजातील गोरगरीब मजूर कामगारांच्या मुलामुलींचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणे, वधूवर पालक परिचय मेळावा घेणे, समाजातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मेहमूद रहमान मंसुरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीस अध्यक्ष फिरोज मंसुरी, बशीर मंसुरी, मेहबूब मंसुरी, गोविंद कांबळे, सुलतान शेख, कुतुबुद्दीन मंसुरी, कमर शेख, जाकीर हुसेन यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. मंसुरी समाजाची व सर्व जाती धर्माच्या लोकांची इथं आज दिनांक रोजी मिटिंग घेण्यात आली. तिथं विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शासनाच्या विविध योजनेमार्फत त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी. तसेच ते लग्न समारंभासाठी त्यांची नावनोंदणी आम्ही सुरू करण्यात आलेली आहे. यापुढे आम्ही घरघर जाऊन त्यांची जनगणना करणार आहोत. तरी शासनाला आम्हाला मदत करावी जाहीर नम्र विनंती. पुन्हा पाहुयाच्या घडामोडी. महाराष्ट्र राज्य किसान सभा व बिरसा फायटर्सच्या नेतृत्वात शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून निघालेला मोर्चा सोमवारी सकाळी 11 वाजता धुळ्यात धडकला. धुळे पंचायत समितीच्या कार्यालयात आढावा बैठक खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत संपन्न. साई समर्थ अपार्टमेंट येथे गेल्या 4-5 वर्षापासून सरासरी वीज बिल भरूनही जास्त बिल आल्यामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांतर्फे वीज वितरण कंपनीच्या पारोळा रोडवरील कार्यालयासमोर निदर्शने. बीड येथील सामाजिक नेता शिवराज बांगर यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने केलेली MPDAची कारवाई रद्द करण्याची मागणी. मालपूर येथे 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांसाठी राबवण्यात आली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. सवाई मुक्ती येथील मुक्तेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन. वडजे येथील ग्रामसेवकाची बदली करून 14व्या व 15व्या वित्त आयोगामार्फत झालेल्या कामांची चौकशीची मागणी. सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एकता आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटनेचे पदाधिकारी मानव अधिकाराचा प्रचार आणि प्रसार करतील असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला व्यक्त. आणि मंसुरी पिंजारी समाजातील नागरिकांच्या विविध अडीअडचणी व प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी समाजाची बैठक संपन्न. याचबरोबर श्रीराम लाईव्ह न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम लाईव्ह न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.